जय हिंद मित्रांनो, तुमचं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्माध्य आयुक्तालयामध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या सध्या परीक्षा चालू आहे. या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या प्रश्नाला 356 असा क्रमांक दिलेला आहे, कारण इथून पाठीमागं काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. तर जे कोणाला ते प्रश्न पाहायचे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा व्हॉट्सअपवर हा नंबरवर मेसेज करा 70 66 19 32 38. ह्यावर तुम्हाला सगळी प्लेलिस्ट दिली जाईल, पूर्ण प्रश्न दिले जाईल प्रॅक्टिससाठी. मित्रांनो, सिलेक्शन व्हायचं असेल तर जास्तीत जास्त खूप जास्त प्रश्नांचे सराव करा. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील केंद्रीय राज्य आणि समवर्ती सूची या कोणत्या परिशिष्टमध्ये दिलेले आहे? कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे? केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची. तर हा देण्यात आलेला आहे कोणत्या सूचीमध्ये? तर 7वे सूचीमध्ये. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चाइल्ड डे 2025 साठी घोषित करण्यात आलेली थीम खालीलपैकी कोणती आहे? कोणती आहे थीम 2025 साठी? कोणत्या दिवशी सादर केला जातं? तर 24 जानेवारी हा दिवशी सादर केला जातो. तर याची थीम आहे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अस्पृश्यता निवारण व सामाजिक समानतेसाठी कार्य करणारी खालीलपैकी कोणती संस्था होती? कोणती संस्था आहे? तर ती आहे सत्यशोधक समाज. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. सत्यशोधक समाज ही कोणी स्थापन केलेली आहे? खूप सोपा प्रश्न आहे. तर ही करण्यात आली महात्मा फुले यांच्याकडून. कोणत्या वर्षी असाही प्रश्न येऊ शकतो? तर 1873 या साली करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, बलाचा फोर्स एसआय एकक खालीलपैकी कोणते आहे? एसआय युनिट कोणता आहे फोर्सचा? तर फोर्स कशात मोजले जातं एसआय? तर ते मोजले जातात न्यूटनमध्ये. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. जूल कशासाठी आहे? वर्क आणि एनर्जी यासाठी. वॅट हा कशासाठी आहे? पॉवरसाठी. पास्कल हा आहे प्रेशरसाठी. पुढचा प्रश्न, दूधगंगा, पंचगंगा आणि वेदगंगा हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उपनद्या आहेत? कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? हा सगळे दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा. तर हे आहे कृष्णा नदीचे उपनद्या. मित्रांनो, पंचगंगामध्ये 5 नद्याचा समूह आहे. जे कुणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी SO2 हे रासायनिक सूत्र कोणत्या घटकाचे आहे? SO2 हे रासायनिक सूत्र कोणत्या घटकाचे आहे? तर ते आहे सल्फर डायऑक्साईड. याचे रासायनिक सूत्र काय? SO2. कार्बन डायऑक्साईड त्यालाच कसं CO2 असं लिहिलं जातं. नायट्रोजन डायऑक्साईड NO2. हायड्रोजन पेरॉक्साईड कसं H2O2. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तो ओळखले जाते A.O. ह्यूम. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी सुप्रीम कोर्टची संबंधित आहे? सुप्रीम कोर्ट कोणत्या कलम अंतर्गत येत आहे सुप्रीम कोर्ट? तर ते येतं कलम 124. कलम 124 काय आहे? सुप्रीम कोर्ट. याच्यात आकडे मागं पुढे गेले 214. हा कोणत्या कलमात येत आहे? काय आहे याचा? हायकोर्ट. कलम 233 ते काय आहे? जिल्हा कोर्ट. आणि 326 यात काय केलेलं आहे? मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदानाचा अधिकार. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे? तर ते आहे सहारा
वाळवंट आफ्रिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर तो करण्यात आली होती गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून. कोणत्या तारखेला? तर 12 जून 1905 या साली भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. राजाराम मोहन रॉय यांनी कोणती समाजाची स्थापना केली? तर ब्राह्मो समाज हे राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केले होते. कोणत्या वर्षी? तर 1928 या साली. महात्मा फुले यांचा कोणता आहे समाज? तर सत्यशोधक समाज. कोणत्या साली? 1873 या साली. पुढचा प्रश्न, यापैकी कोणते विधान योग्य आहे? दिलेले 2 विधानापैकी कोणतं योग्य विधान आहे ते सांगत आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष होते आणि भारतीय जनतेचे हक्कांसाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये लढलेले. हा कसा स्टेटमेंट आहे? हा बरोबर स्टेटमेंट आहे. दादाभाई नौरोजी हा 3 वेळेस राष्ट्रसभेचे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहे. 2 वेळेस कोलकाता आणि 1 वेळेस लाहोर या ठिकाणी. दुसरा कोण? लोकमान्य टिळक ही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय केली. तर काय याचा? हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने योग्य आहे. पुढचा प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? करंटचा प्रश्न आहे. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर ते आहे आचार्य देवकर्ते. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, ब्रिक्स परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? कोणत्या ठिकाणी पार पडली? रिओ दे जानेरियो ब्राझील या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 1857च्या स्वतंत्र संग्रामाच्या काळात बिहार प्रांतातील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? 1857 स्वतंत्र साम्राज्याच्या काळात बिहार प्रांतातील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर ते केले होते कुंवर सिंग. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अनंत लक्ष्मण कन्हारे यांच्या संदर्भातील कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? त्यांनी नाशिक येथील ब्रिटिश अधिकारी SMT जॅक्सन यांची हत्या केली. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.